तर मिनी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. माझं थोबाड आहे ना एकदम उदास झाले, कारण की तुमचा भाऊ रनिंग करून आलाय 5 किलोमीटर आहे ना, जाम होऊन जातं यार. रोज रोज पण वेट काही कमी होईना यार. आणि बघतो तर का बिना चपलाची ही फॅमिली चालली कुठं. सकाळी सकाळी भैया काच्या पायात चप्पल नाही रे, कठीण काम आहे गरिबीची. पण हे दोघं धार कुठं मारायला रे, वाहून जाईल ना सगळं गाव. तुम्ही कसं काय मारून राहिले इथं धार मित्रांनो. तर आमच्या गलीचा रस्ता झालाय खराब सगळा, बघू शकता खड्डे खुड्डे सगळे जाम झाले यार गल्लीचे. परत कधी रिपीट रस्ते होणार काय माहिती. पण तुमचा भाऊ फायनली घरी पोहोचलाय. पण शूज गीज काढू, ह्या शूज मध्ये ना माझा लय जीव आहे मित्रांनो बरं काय. हे माझ्या मित्रांनी गिफ्ट केलेले माझ्या बर्थडेच्या दिवशी शूज मित्रांनो, खूपच भारी. याच्यावर तुम्ही रनिंग करत असतो, कारण की शूजचा मी खूप मोठा फॅन आहे. पण सध्या घेऊ शकत नाही, दुष्काळ आहे. तर बादली घेऊ शकतो. बादली घेतली ना, गाडी धुवायला निघलो ना, बाकी काय असो का नसो, गाडी चकाचक असली पाहिजे माणसाची, तरच कस्टमर येतील ना भावांनो. नाही तर आपल्याला कोण बुकिंग देणार आहे यार. गाडी स्वच्छ ठेवायची मस्त. तुमच्या भाऊने का रोज सकाळी 10 ते 15 मिनिटं गाडीला वाया घालायची, गाडी एकदम टाकाटक होऊन जाते मित्रांनो. पहिले गाडी धुतली म्हटल्यानंतर आपण आंघोळ करू म्हटलं, आधी गाडी चकाचक धुवून घेऊ ना. आपले सगळे काम धंदे ना फक्त गाडीवरती, तिथूनच चालायचं. म्हणून गाडी चकाचक ठेवायची भावांनो. चकाचक म्हणजे एकदम स्वच्छ, सेंट गिंट मारून मस्त. कस्टमर एकदम खुश झालं पाहिजे, इम्प्रेस झालं पाहिजे मित्रांनो आपल्यावरती. त्याच्यामुळे ना गाडी कायम स्वच्छ ठेवा मित्रांनो, तर तुम्हाला धंदे भेटतील. नाही तर तुम्हाला कुत्रे विचारायचे नाही. कठीण काम. त्याच्यामुळे तुमच्या भावानी गाडी एकदम टकाटक धुतली आणि आपली गाडी स्वच्छ राहते नेहमी भावांनो. फक्त पावसाळ्याची कधी मध्ये घाण राहते यार, समजून घेत जा. गाडी कशी टकाटक झाली बघू शकता तुम्ही, एकदम स्वच्छ गाडी दिसते ना, एकदम टकाटक. अशीच गाडी ठेवायची कायम. पण माझं थोबाड एकदम उदास झाले, पुळी आली यार, एकदम दलिंदर दिसून राहिले यार. दाढी कटिंग नाही काय नाही यार, एक तर टकलं पडत चाललंय, ते एकदम मोठा टेन्शन. फायनली आंघोळ गिंगोळ झाली, तुमचा भाऊ निघला तसंच ब्लॅक कलरचं टी शर्ट घालून डायरेक्ट निघलोय कस्टमरला पिकअप करायला. कारण कस्टमरला आहे ना आपल्याला पिकअप करून जायचं ओझर एअरपोर्ट ड्रॉपला. आपली प्रायव्हेट बुकिंग बरं का, आपली गाडी गिडी पाहून, आपला स्वभाव पाहून आपल्याला लय बुकिंग का देता यार, काही विषय नाही. पण कधी कधी दुष्काळ पण पडतो, थोडा ऍडजस्ट करून घ्यायचा असतं. बिझनेस आहे यार, थोडा 19-20 तो चलेगा ना मेरे भाई. नाही तर रोज रोज तुम्हाला थोडं पेड भेटणार आहे, कधी कधी भाकर पण खावा लागते बाबांनो पेड्यांसोबत. त्याच्यामुळे एवढं भारी भारी बुकिंग रोजच भेटत नाही भावांनो. पण आज बरं चांगली बुकिंग आहे, त्याच्यामुळे तुमचा वाला ह्या बिल्डिंग वरती पिकअप करायला झीन का झोन आहे काय काय माहिती. इंग्लिश आधी पण हेल्पाटे खाते भावांनो. फायनल पिकअप करून डायरेक्ट आला ओझर एअरपोर्टला आणि कस्टमरला डायरेक्ट विमानामध्ये बसून दिलं, डायरेक्ट केलं बाय बाय. मग काय कस्टमर निघून गेलं. पण आमचे दोस्त आमच्या मागच ना भाई, धने लय बेकार यार. डायरेक्ट निघलो आम्ही मित्रांकडे. ह्या भाऊंचा ढेर आहे का ढेरी आहे, सावधान काय खरं. तर ही गाडी आली होती नवरदेव नवरीला घ्यायला. बाप रे बाप, इंडियावर एकदम सजून आली डायरेक्ट एअरपोर्टला नवरदेव नवरीला. पण गुरुजी आले इथं कसं काय यार. माझा दोस्त मला भेटायला आला डायरेक्ट ओझर एअरपोर्टला. नेता काय घरी तुमच्या खेळायला, एकदम भारी विमान बरं का, लाढव विमान. तितक्यात ते दोघं बोलले आम्हाला पण नाशिकला यायचं, आम्हाला करिअर बनायचं. अरे नाशिक मध्ये करिअर राहिले, त्यांची मम्मी म्हणते घेऊन जा यार, यांचं करिअर बनल. अहो मॅडम काहीच नाही नाशिक मध्ये. भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद, तुम्ही इथंच राहा.